रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे खूप सुंदर आहे, कारण सुंदर म्हणण्यापाठीमागे एकच कारण आहे, खूप मोठी बाल्कनी आहे। ते तुम्ही बघू शकता, प्रचंड मोठी बाल्कनी असणारा फ्लॅट आहे। अधिक जर फ्लॅटचा आतमधला कार्पेट जरी एरिया बघितला तोही खूप मोठा आणि प्रशस्त नक्की असणार आहे। आणि ह्या फ्लॅटमध्ये खरं तर आता हे राहतं घर आहे, ग्राउंड प्लस तसे बघितलं तर 14 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण जर या बाल्कनीमध्ये उभे राहिलो तर सुंदर असं चांगला आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या सगळ्या प्रॉपरली आणि नीटनेटके दिसतात। बिल्डिंग तसं बघितलं तर 15 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे, पण फ्लॅटचा जो कार्पेट आहे तो बाकी खूप सुंदर आणि चांगला नक्की असणार आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 4000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। हे सिंगल टावर असणार आहे। याच्यामध्ये ॲम्युनिटीज मात्र नक्कीच काहीच नाही, म्हणजे तुम्ही म्हणाल स्विमिंग पूल वगैरे वगैरे तसं काहीच नसणार आहे। गार्डन मग छोटीशी असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मात्र नक्की काहीच नसणार आहे। कार पार्किंग मात्र कव्हर आणि चांगल्या पद्धतीची प्रॉपर असणार आहे। जर आपण हा फ्लॅट बघितला तर तुम्हाला जाणवेल खरोखर खूप मोठा आणि चांगला प्रशस्त फ्लॅट आहे। बाहेरच्या दिशेने जर जायचा विचार केला तर तुम्ही ज्यावेळेला ह्या घराच्या म्हणजे बाहेर एंट्री आपण करतो त्यावेळेला बाहेर जर आपण आलो तर याला मात्र तुम्हाला बाहेरच्या साईडला 2 लिफ्ट असणार आहेत। जर आपण पुढे आलो तर बाहेर लिफ्ट तुम्हाला 2 दिसतील, 1 आणि 2 लिफ्ट आहेत। त्याच्यानंतर पलीकडे जर 2 फ्लॅट बघा, पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत। एकच शिडी आहे खाली चढण्यासाठी उतरण्यासाठी, त्याच्यामुळे कार्पेट वाईज त्याचा नक्की फरक मात्र पडतो। ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला नॉर्थ दाखवते आणि बाहेर येताना साऊथ ईस्ट आहे। थोडक्यात बाहेर आतमध्ये जाताना नॉर्थ आहे, बाहेर येताना साऊथ आहे। ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करतो तुम्ही बघू शकता असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल बाकी खूप मोठा दिसतो, कारण ह्या साईडला बघा त्यांनी सिटिंग लावलेलं आहे। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मस्तपैकी सुंदर चांगल्या पद्धतीचं टी.व्ही युनिट मात्र पद्धतशीर आणि मोठं असं सेट केलेलं आहे। कारण याच्यात हॉल हा मात्र फ्लॅटचा खूप मोठा आहे, कारण जुन्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला हॉलची साईज जाणवेल। आता इथं जर बघितलं तुम्ही बघू शकता एवढा मोठा बेड सेट झाला, एवढी मोठी ह्या डायनिंगमध्ये जागा आहे। थोडक्यात यांनी बेड ठेवला आहे पण इथं डायनिंगचा स्पेस आहे, पण तुम्हाला जाणवतो हा हॉल खूप मोठा आणि प्रशस्त नक्की आहे। आणि इकडे आलात तर मग मी तुम्हाला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर दाखवलेली जी बाल्कनी आहे ती बाल्कनी अशी सुंदर आणि मोठी नक्की आहे। तसं मोकळा व्ह्यू आहे, वारं खेळतं आहे, असं उजेड पण चांगल्या पद्धतीचा आहे। ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 5.5 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। ह्या रोडवरती तुम्हाला जर बघितलं तर दवाखाने बघणार ह्या सगळ्या गोष्टी एका जागेवरती मात्र नक्की आहे। भाजीपाला त्या सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या पद्धती। ह्या साईडला जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला भेटतं। हे वॉशरूम बाथरूम टॉयलेट जर तुम्ही बघितलं तर इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक ड्राय बाल्कनीचा पण स्पेस आहे जो ह्या साईडला असणार आहे। ह्याही पण वॉशिंग मशीन बघा किती मोठी आहे। इथे ह्या साईडला तुम्हाला मस्त आणि चांगल्या पद्धतीची जागा कपडे सुकवण्यासाठी आणि वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी मात्र नक्की मोठी आणि चांगली असणार आहे। वॉशरूमची साईज पण जर बघितली तर खरं तर मोठी असणार आहे। जर पुढे आपण गेलो तर पुढे नंतर हात धुण्यासाठी परत इथे एक वेगळी जागा आहे। आणि ह्या साईडला जर आलं तर तुम्हाला चांगलं हे असं मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं किचन आहे। ह्या साईडला जागा अधिक, इकडे एल शेपमध्ये गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। ज्या मंडळीला बाल्कनीची आशा आहे, ज्या मंडळीला हॉल मोठा हवा आहे, बेडरूमची साईज मोठी हवी आहे, मग ह्या सगळ्या लोकांसाठी मला असं वाटतं हे घर खूप चांगलं असू शकतं। त्याच्यानंतर आपण इकडे ज्यावेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला इथे बेडरूम मिळतं। हे बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर बेड जरी बघितला, बेड सोडून ह्या साईडला पण जागा आहे, अधिक ह्या साईडला पण जागा आहे। तिथं कपाट लावलेलं आहे, इकडे कॉम्प्युटर टेबल आणि परत तुम्ही जर बघितलं तर इकडे परत इथे पण कपाट ठेवलेलं आहे। म्हणजे ह्या पद्धतीनं जर बघितलं तर बेडरूम तुम्हाला प्रशस्त आणि खूप मोठं नक्की तुम्हाला इथे जाणवतं। नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे पण परत खूप मोठं बेडरूम आहे। ह्या बेडरूमला जरी आपण आलो तुम्हाला जाणवेल ह्या साईडला 5-6 फूट जागा, इकडे 3-4 फूट जागा, परत अधिक ह्या साईडला जरी गेलं तर 3-4 फूट जागा तुम्हाला इकडनं मिळते। आणि इकडनं मात्र ह्या खिडकीत आपण उभं राहिलं तर इथे पण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल इथे पण चांगल्या पद्धतीची अशी बाल्कनी। तसं जर बघितलं तर 800 कार्पेट व्हायला पाहिजे, पण आपण डॉक्युमेंटवरती जर गेलं तर 730 कार्पेट दिसतो। पण ह्या सगळ्या गोष्टी जर इन्क्लूड केल्या तर मोठा कार्पेट हा जर तुम्हाला आहे तर ढोकळे कापूरवाडीला जाणारा हा रोड आहे, ढोकळे कोलशेत रोड। हा ढोकळे कोलशेत रोड तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर नीटनेटका बाकी नक्की दिसतो। ह्या फ्लॅटमध्ये पण जर तुम्ही इकडल्या साईडला आलात तर इथं ऑलरेडी वॉलड्रॉप म्हणजे हे सगळं कपाट वगैरे चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला परत हे तुमचं वॉशरूम बाथरूम टॉयलेट मोठं आणि प्रशस्त हेवी आहे, म्हणजे हे पण खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे। ह्या पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, ढोकळे कोलशेत रोडलाच आहे, सिंगल बिल्डिंगमध्ये आहे। ज्या मंडळींना अशाच पद्धतीचा फ्लॅट हवा आहे, मोठा आणि प्रशस्त आणि बाल्कनी त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर फोन करा। हा फ्लॅट दाखवण्यात राहिला प्रश्न किमतीचा, तर किंमतीचा जर आपण विचार केला तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आता सध्या
ठेवताना 1,18,00,000 फ्लॅटची कॉस्ट ठेवलेली किंमत आहे. याच्यामध्ये ते निगोशिएशन करणार आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आपला कार्यक्रम असतो. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट तुम्हाला मी नक्की दाखवतो. अशाच पद्धतीचे आमचे घरं बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना आम्हाला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमचं कामही त्या पद्धतीने चालत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.